समर, ठीक आहेस ना? एकटा काय करतोस इथे? अरे ते सगळेजण डायनिंग हॉल मध्ये जेवायला थांबलेत, म्हणजे येत आहेत, तर तुला पण जेवायला बोलवण्यासाठी आलोय आम्ही. जेवायचं नाहीये मला, मला भूक नाहीये. समर, का घेतोस एवढा स्ट्रेस तू? अरे लग्नच तर आहे ना, फार काही असं मोठं नाहीये. ए निकिता, लग्न ही खूप मोठी गोष्ट असते बरं का. लग्नानंतर माणसाचं आयुष्य कम्प्लिटली बदलतं. म्हणजे मुलींचं तर बदलतंच, पण मुलांचंही बदलतं. लग्नानंतर मुलांच्या बाबतीत खूप जास्त कष्ट येतात, खूप जबाबदाऱ्या येतात अंगावर. आनंद, पुढच्या वेळी समरला भेटायला येताना तुझं तोंड ना कशाने तरी गच्च बांधून आणणार आहे मी तुला. किंवा ना तरी त्याला लग्नाची भीती वाटेल असं बोलू नकोस ना रे. ए निकिता, आम्ही नाही असंच बोलतो. म्हणजे जे खरं आहे ना ते बोलून मोकळं व्हायचं. उगाच मित्राला बरं वाटेल म्हणून काहीतरी गुडी गुडी खोटं खोटं काहीतरी सांगायचं असं नाही होत आमच्यात, कळलं ना? वाव, मस्त. मग असंच बोल. हो, असंच बोला तू. पण उद्या जर तो मांडवात नाही आला ना तर तू जबाबदार. असं काही होणार नाही, कळलं ना? उद्या तो मांडवात येणार, त्याला तेवढं कळतं, हुशार येतो. हो ना? मग लग्न एक सुंदर गोष्ट सुद्धा आहे असंही सांग ना त्याला. आपलं सगळं बोलणं ऐकून घेणारी, आपण कसंही असलो तरी आपल्याला एक्सेप्ट करणारी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते असंही सांग. आपल्याला साधा सर्दी खोकला झाला तरी त्या व्यक्तीला फरक पडतो. आणि आपण कायम मजेत असावं असा मनापासून विचार करणारी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात असते. मी शब्दात नाही सांगू शकत, मला खूप खूप छान वाटतंय. समर, निकिता म्हणते ते पटते बरं का मला. म्हणजे खरं आहे, लग्नानंतर आपलं स्वातंत्र्य जातं. हो, जातं. पण जर तुला चांगली बायको मिळाली ना तर आपण स्वतंत्र असताना जे काही करू शकतो ना ते सगळं ती असतानाही करू शकतो. आणि मला खात्री आहे तू या सगळ्याचा बॅलन्स व्यवस्थित साधशील. बघू कसा राजबिंडा दिसतोय माझा पिंट्या. आजी, पिंट्या आणि राजबिंडा हे दोन्ही शब्द एकत्र जात नाही. असू दे रे, मी असंच म्हणलं. चल नमस्कार कमल. सुखी राहा, नव्याने संसार करतोस, सुखाने संसार. हॅलो गाईज, वाटच बघत होते मी केव्हापासून. ही आली उतावळी नवरी. ऑफकोर्स, माझ्या नावातच आहे ना. ए बाय द वे, मी कशी दिसते सांगा ना. ए चिमणे, इकडे. आजी, ही इतकी सुंदर कशी काय दिसायला लागली? पिंट्या दादा. आदिरा, तू सासरी जाशील, तू गेलीस की आपलं घर खायला उठेल. मला काय करू मी तुझ्याशिवाय त्या घरात? इथे नको, पाठवणीच्या वेळी डोळ्यात पाणी येईल ना ते पुरे. याची तिला जरा टीट लाव. इतकं सुंदर दिसते माझं बाळ, कोणाची दृष्ट नको लागायला तिला. लव्ह यू पिंट्या. आय लव्ह यू टू. नक्षत्रासारखी कोण दिसतेस ग. बाबा प्लीज आता डोळ्यातनं पाणी वगैरे काढू नका. सिंधू, आपल्या लेकीला वधू वेशामध्ये बघताना बापाच्या मनात काय चाललेलं असतं हे कळायला बापाचं व्हावं लागतं ग. आहात ना माझ्या बरोबर शेवटच्या श्वासापर्यंत. नंदू, तुला कधीही काही कशाचीही गरज पडली ना तर मी आहे. ह्याच आधारावर हे पाऊल टाकते बाबा. भीती वाटते थोडी. मी योग्य निर्णय घेतलाय ना.
ए आता अजिबात असा विचार करायचा नाही. जे काय होणार आहे ना ते चांगलंच होणार आहे याची खात्री आहे मला. तुम्ही तुमची काळजी घ्याल ना. म्हणजे काय घेणारच आहे. माझ्या नंदूचा सुखी संसार मला बरीच वर्ष बघायचा आहे. अरे तुम्ही सगळे येते आहात तर मी सगळीकडे शोधून झालंय तुम्हाला. अरे बाप रे ताई, अगं तू कसली सॉलिड दिसतेस. हो ना. तू पण बरा दिसतोस. हा तू पण ठीकठाकच दिसतेस तशी. गप्प बस, मला सॉलिड दिसते असं बोलून झालंय तुझं. असेच असेच नेहमी हसत खेळत राहा. नाती बदलली ना तरी एकमेकांवरचं प्रेम कमी होऊ देऊ नका. नाती सांभाळा, सगळ्यांचा आदर करा. देव न करू आणि कधी काळी काही अडचण आली ना तर एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. राहा ना बाळांनो. बाबा तुम्ही कशाला काळजी करताय. आणि मी ना ताईची आयुष्यभर काळजी घे. मला आनंदच होतोय. मला सुद्धा खूप होतोय. एक्झॅक्टली. आणि मला सांगा ती लांब कुठे चालली. जवळच तर असणार आहे आपल्या. हो की नाही ताई. बरं आता आपण निघूया का. हो बाबा आज तर मला आदिराचा मूड सांभाळायचा आहे. चला चला. शेला राहिलाय तुम्ही पुढे वा, आम्ही येतो लगेच. बरं काही विधी करायचे तुझं आवडली की लवकर ये. करूया.